विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय वडेट्टीवारजी, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मुंबई काँग्रेसला हा मोठा झटका म्हणावा लागेल, कारण आधी मिलिंद देवरा आणि आता बाबा सिद्दीकी यांनी तुमच्या अर्थात काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला। काय धक्का बिक्का काही नाही। बाबा जाणार याची चर्चा महिनाभरापासून जशी चर्चा शिवसेना फुटल्यानंतर पक्ष चिन्ह कोणाला मिळेल ते ठरलेलं होतं। शिंदेना मिळणार, आता जसं राष्ट्रवादीला मिळणार। हे सगळी माणसं पक्ष गेला आहे। आता एक असं आहे की राष्ट्रवादीतून अजितदादा गेलेत, म्हणजे जनाधार गेला काय? जनाधार पवार साहेबांच्या पाठीमागे आहे। आता राष्ट्रवादी फोडली, अजित पवार राष्ट्रवादीत गेले, पण राष्ट्रवादीतून अजित पवार कोणाचे? तर ते भाजपचे। ते कोणाचे? ते का राष्ट्रवादीचे म्हणून गेले काय? ते भाजपचेच म्हणून गेले। आणि राहिला विषय बाबा सिद्दीकी जाऊन जर आता त्यांना मोठा काय म्हणतात त्याला घबाड मिळत असेल आणि त्यांच्या पापातून त्यांना मुक्तता मिळत असेल, केलेल्या पापातून, सुरू असलेल्या इन्क्वायरीतून, तर मला वाटतं की आणि त्यांनी फक्त थोडासा गोमूत्र शिपताना मात्र शांतपणे उभं राहावं, नाही तर हालचाल करू नये, एवढी अपेक्षा ठेवतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। विजयजी, मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा, आता बाबा सिद्दीकी हा काँग्रेससाठी नक्कीच झटका नाहीये का? मुंबईमध्ये काँग्रेस धक्का नाही आहे हे बघा, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो। अजितदादा बरोबर ते जाणार, राजीनामा देऊ। अजितदादा राष्ट्रवादीचा संकल्प आणि पक्ष घेतला असला तरी महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे अजितदादा हे भाजपच्याच इशाऱ्यावर काम करतात, लपून नाही। म्हणजे हे सुद्धा भाजपचा अजेंडा राबवण्यासाठी अजित पवाराबरोबर जातील। जर एखादा माणूस जातीय शक्तीची हातमिळवणी करतोय, धर्मांध शक्तीची हातमिळवणी करतोय, तर धर्मनिरपेक्ष विचाराची मंडळी जी आहे ती कधी मतदार तो डिस्टर्ब होणार नाही आणि त्यांच्यापासून कुठलाही असा परिणाम होईल असं मला वाटत नाही। विजयजी, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे। बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिलाय, झिशान सिद्दीकींचं काय? असं आहे, आता ह्यांनी दिला, बापाने दिल्यावर मुलाचे पाऊल बापाच्या पावलावर पडतात, ती बाहेर राहतात, पण ते मला शक्यता दिसत नाही। भविष्यात झिशान सुद्धा आज आहेत, पण त्यांची भूमिका आणि आज विशद करणं मला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल, बोलावं लागेल आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू। मात्र विजयजी, एकीकडे आपण पाहतोय की ठाकरेंचा गट अर्थात शिवसेना फुटली, मोठा गट गेला, राष्ट्रवादी फुटली, अजित पवारांसोबत मोठा गट घेतला, काँग्रेस अद्याप फुटलेली नाहीये, पण मात्र असे मिलिंद देवरा सारखे नेते, बाबा सिद्दीकींसारखे नेते कुठेतरी काँग्रेस पासून दुरावत आहेत, ते पक्षातून बाहेर पडताना दिसत आहेत। नाही, मला आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, जेवढे ईडीचे समन्स आलेले नेते आहेत, जेवढे ईडीच्या इन्क्वायरीमध्ये सापडलेले नेते आहेत, जेवढ्यांच्यावर यापूर्वी अनेक चौकशीच्या फेऱ्या संपलेल्या आहेत, या व्यक्तींना अभय आणि प्रोटेक्शन जिथे मिळतं ते पक्ष म्हणजे जिथे मिळेल तिकडे ते जातात। त्यामुळे पक्ष फुटणं वगैरे, आणि मी तुम्हाला पुन्हा विश्वासाला सांगेल, काँग्रेस फुटणार नाही, फुटायचा प्रश्न नाही। आणि या ज्या वावड्या उठवल्या जात आहेत, या अफवा पसरवल्या जात आहेत, त्या केवळ आणि केवळ आता यांची जी ब्रत चव्हाट्यावर आली राज्य सरकारची, सध्या जे चाललंय राज्यामध्ये भ्रष्टाचाराचा कळस तीनही पक्ष मिळून राज्याची तिजोरी सफाई अभियान राबवून करत आहेत आणि गुंड लोक आता डायरेक्ट जाऊन मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटतात, उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा गुंडांच्या बरोबर वावरताना दिसतो। हे सगळं जे आहे यातून यांची इब्रत चव्हाट्यावर आली आणि पक्षफोडीमुळे तर लोक शिव्या घालायला लागले, दोनही पक्ष फोडल्यामुळे। आता ती उरली सोडली काय इज्जत आहे ती वाचावी म्हणून आणि काँग्रेसची अटॅक असल्यामुळे काँग्रेसला बदनाम करणं आणि मग आपली इब्रत गेलेली झाकणं, एवढाच त्याच्यातून उद्देश दिसतोय। नक्कीच। खूप खूप धन्यवाद विजयजी, तुम्ही आमच्यासोबत संवाद साधलात।